अजिबात पळायचं नाही, स्लो चालायचं आणि राईट साईड धरून चालायचं. त्यामध्ये बघा असंच कॅप राईटने असला ना मोटरसायकलवाल्याला दम निघत नाही. डावा उजवा आरसा अधूनमधून बघत राहायचे. आता त्या तिथं गेलं ना ते बाण दाखवला, इंडिकेटर खाली करा. दुसरा गिअर क्लचचा वापर, मग क्लचचा वापर ठेवा, करा. यू टर्न करायचा आहे, करा स्लो करा. त्याला जाऊ द्या. मारा टर्न पूर्ण करा, पूर्ण टर्न. ओके. हळू लेफ्टला यायचे, आरामशीर, जागा भरपूर आहे, येऊ द्या. चला हळूहळू, रेस्ट नाही द्यायची. सरकार राईटकडे आरसा बघून चला. चालू द्या. राईट ठेवा, जरा राईट घ्या. चालू द्या. करा तिसरा थोडं. चालू द्या. राईट ठेवा. गाडी जाते आपली, शांत ठेवा फक्त. राईट ठेवा फक्त, जाते सरळ. चालू द्या, काही अडचण नाही. चालू द्या. ओके. यू टर्न करण्याचे पर्याय कसे असतात माहितीये का? जिथं सिग्नल असन तिथं सिग्नलमुळे मध्ये कोणी येत नाही तर आपलं काम आहे डायरेक्ट वळणं. आणि जर जिथं सिग्नल नाही तिथं यू टर्न मारताना गाडी लेफ्ट बाजूला अगोदर झाली, सरळ झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आरसा बघून राईटला आली पाहिजे. कारण आता आपल्या इथं सिग्नल नाही ना, त्याच्यामुळं हे लागत नाही. हा, नवीन जागेसाठी गरज आहे त्याची. गाडी पलीकडे. क्लच धरा, क्लचला. चला आता तेच थांबलाय तुमच्यासाठी. चला राईट. फक्त आहे ना, समोर गाडीचं आपलं अंतर ठेवण्यासाठी एक्सेलेटरचा वापर जरा मर्यादित व्हायला पाहिजे. ते काय वेळेला एक्सेलेटरचा वापर जास्त करायची सवय लागली की मग एक्सेलेटर सोडला की ब्रेक डायरेक्ट लावावा लागते. आणि जर स्पीडच जर थोडी मर्यादित असेल तर ब्रेकचा वापर कमी राहतोय ब्रेकचा वापर. कारण हे अशी आता हे मोटरसायकल मध्ये येताना त्याला वाटतंय मलाच जाऊ द्यावा, जीवावर बेतती, पण ते काय थांबत नाही. आणि अशा किरकोळ गोष्टीमुळेच गाड्या टच होणं किंवा ते इकडे यायला म्हणून आपण डावीकडे सरकल्यावर डावीकडच्या माणसाला धक्का लागणं, ह्या गोष्टी होत्यात. सध्या दुसऱ्यावर आहेत आपण.